हेअर ट्रान्सप्लांटच्या रिसर्चच्या वेळी एका क्लिनिकने तुम्हाला 3,500 ग्राफ्ट सांगितले आणि दुसऱ्या क्लिनिकने तुम्हाला 4,000 ग्राफ्ट सांगितले. नेमकं कोण बरोबर आहे? इथल्या तिथल्या गोष्टी न करता सरळ मुद्द्यावर येऊया. आपण हे गृहीत धरूया की दोघं क्लिनिक्समध्ये रेप्युटेड, एक्सपिरियन्स्ड आणि क्वालिफाईड सर्जन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, जर क्लिनिक ए ने तुम्हाला 3,500 ग्राफ्ट सांगितलेत आणि क्लिनिक बी ने तुम्हाला 4,000 ग्राफ्ट सांगितलेत, तर हा डिफरन्स कशामुळे आहे त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. दोघंही क्लिनिक्सने त्यांच्या अनुभवानुसार तुम्हाला हे ग्राफ्ट सांगितले आहेत. क्लिनिक ए चे डॉक्टर त्यांची हेअरलाईन कशी बनवतात, त्याची डेन्सिटी किती ठेवतात, इन्स्ट्रुमेंट्स कोणते वापरतात, ह्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड करतं की ते 3,500 ग्राफ्ट्स कसे वापरणार आहेत. तसं क्लिनिक बी मधल्या डॉक्टर विषयी पण ऍप्लिकेबल आहे. फक्त ग्राफ्ट काउंट कमी असल्यामुळे क्लिनिक ए चे डॉक्टर चुकीचे आहेत असं नाही, किंवा क्लिनिक बी चे डॉक्टर जास्त सांगताय म्हणून चुकीचे आहेत असं नाही. हे कम्प्लिटली डिपेंड करतं दोघांच्या कम्फर्ट झोनवर, अनुभवावर आणि त्यांच्या सर्जिकल स्किल्सवर. दोघंही डॉक्टर तुम्हाला नॅचरल लुकिंग रिझल्ट्स देऊ शकतात. असं समजणं पूर्णपणे चुकीचं राहील की कोणाचा तरी अंदाज चुकला आहे. दोघं पण त्यांच्या जागेवर अगदी बरोबर आहेत. तर माझ्याप्रमाणे या दोघांमध्ये तर टायच असला पाहिजे. आता तुम्हाला करण्यासारख्या अशा 5च गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही ठरवू शकता कोणत्या डॉक्टर सोबत तुम्हाला जायचं आहे. सर्वात पहिली गोष्ट, त्यांना विचारा की ते टेक्निक कोणती वापरणार आहेत. दुसरी गोष्ट, ते डेन्सिटी किती देणार आहेत. तिसरी गोष्ट, ते इन्स्ट्रुमेंट्स कोणते वापरणार आहेत. चौथी गोष्ट, जे तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट विषयी प्रश्न होते त्यांचे कन्व्हिन्सिंगली उत्तर कोणी दिले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं ॲनलाइज केल्यानंतर, ऐकल्यानंतर आणि समजल्यानंतर तुम्हाला ज्यांच्यावर जास्त विश्वास वाटतोय तुम्ही त्यांच्यासोबत बिनधास्तपणे जाऊ शकतात. 3,500 ग्राफ्ट्स कमी आहेत आणि 4,000 ग्राफ्ट्स खूप जास्त आहेत असं बिलकुल नाहीये. तर ह्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक नक्की करा. अशाच इन्फॉर्मेशन कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्यावर आमचं प्रोत्साहन वाढतं असेच इन्फॉर्मेशन कॉन्टेंट बनवण्यासाठी. ह्या व्हिडिओला आपल्या त्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा जे हेअर ट्रान्सप्लांट विषयी रिसर्च करत आहेत आणि कन्फ्यूज झाले आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.